नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडी साठीच्या ज्या 26,000 पदाच्या जागा निघालेल्या आहेत त्या परीक्षेचं जे स्वरूप आहे आणि नेमकं त्या परीक्षेमध्ये जे 4 सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मध्ये कुठल्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात तर त्याचं आपण आज विश्लेषण घेणार आहोत आणि नेमकं कुठल्या टॉपिक साठी जास्त प्रिपरेशन करायचं याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया स्टाफ सिलेक्शन कमिशन डीडी मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या संदर्भामध्ये. तर सुरुवातीला जो पहिला सब्जेक्ट आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, याच्यामध्ये इथे जर आपण बघाल तर सुरुवातीला नंबर सिस्टीम मध्ये जी संख्या प्रणाली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. जिथं तुमचे नॅचरल नंबर असतील, होल नंबर असतील, त्यानंतर प्राईम नंबर असतील, याच्या प्रकारचे जे घटक असतील त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती असणार आहे. त्यानंतर सेकंड जो आहे तो एचसीएफ एलसीएम म्हणजे तुमचा लसावी आणि मसावी, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील. तिसरा घटक आहे सिम्प्लिफिकेशन, ज्याला आपण सरळीकरण म्हणतो. त्यानंतर असेल अवरेज, सरासरी. पाचवा घटक आहे रेशो अँड प्रपोर्शन, ज्याला गुणोत्तर व प्रमाण म्हणतो आपण. त्यानंतर पर्सेंटेज, टक्केवारी, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, डिस्काउंट, सूट, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज, टाइम अँड वर्क, काळकाम वेग, काळकाम ह्या संबंधीचे प्रश्न. त्यानंतर पाईपलाईन सिस्टम, नळ आणि टाकीचे संबंध. त्यासोबत टाइम अँड डिस्टन्स, वेळ अंतर वेग, बोट अँड स्टीम, प्रवाह आणि बोट या संदर्भातील प्रश्न. त्यानंतर पार्टनरशिप, भागीदारी संबंधित प्रश्न. मेन्सुरेशन, मापन, क्षेत्रफळ वगैरे, घनफळ याच्याशी संबंधित प्रश्न विचारतात. आणि त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन, माहितीचं विश्लेषण. अशा संबंधित तुम्हाला प्रश्न कशामध्ये विचारतील तर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स या घटकामध्ये. पुढे जाऊया. याच्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे इंग्लिश, तर इंग्लिश मध्ये तुम्हाला जे ग्रामरवर जे क्वेश्चन विचारले जातात, काही जण विषय इंग्लिश घेऊ शकतात, काही जण हिंदी घेऊ शकतात. तर दोन्ही सब्जेक्टचं विश्लेषण मी याच्यामध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते पुढे बघू शकता. तर जे विद्यार्थी इंग्लिश हा विषय घेणार आहेत त्यांच्यासाठी ग्रामर मध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेकास एक शब्द. त्यानंतर सिनोनियम्स, ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. अँटोनियम्स, विरुद्धार्थी शब्द. इडियम्स अँड फ्रेजेस, म्हणी आणि वाक्प्रचार. स्पेलिंग टेस्ट, शब्द लिखण्याचा भाग याच्यामध्ये. रीडिंग कॉम्प्रेन्शन, वाचन आकलन. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स, आर्टिकल, प्रिपोजिशन, कंजक्शन याच्यासाठी म्हणजे एखादं तुम्हाला ब्लँक देतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं कुठलं आर्टिकल येईल, कुठलं प्रिपोजिशन आहे अशा संबंधीचे तुमचे प्रश्न असतील. त्यानंतर फ्रेज रिप्लेसमेंट, सेंटेन्स करेक्शन, दुरुस्ती संबंधीचा भाग असेल. स्पॉटिंग एरर, चुका शोधायच्या आहेत तुम्हाला की नेमकं वाक्यामधलं एक स्टेटमेंट देतील त्याच्यामधलं नेमका कुठला भाग चुकीचा आहे तो एरर तुम्हाला शोधायचा आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे जे तुमचा प्रयोगाचा भाग येतो, कर्तरी कर्मणी प्रयोगाचा भाग, तर तसा प्रयोगाचा भाग इथे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसचा भाग आहे इंग्लिश मध्ये. नॅरेशन, वर्णनात्मक. आणि क्लोज टेस्ट असेल शब्दाची चाचणी. अशा प्रकारचे हे घटक असतील इंग्लिश या विषयामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जवळपास 21 घटक आहेत. त्या 21 घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया की क्लासिफिकेशन, वर्गीकरण, एनालॉगी, सहसंबंध, कोडिंग डिकोडिंग टेस्ट, सांकेतिक भाषा, लॉजिकल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स त्याची मांडणी, सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज असेल किंवा न्यूमेरिकल सिरीज असेल किंवा कॉम्बिनेशन असेल त्या संबंधीचे प्रश्न. इन्साइटिंग द मिसिंग कॅरेक्टर्स, ब्लड रिलेशन, नातेसंबंध, डायरेक्शन सेन्स टेस्ट दिशा संबंधी प्रश्न असतील. क्लॉक अँड कॅलेंडर, घड्याळ आणि कालमापन. डायस, ठोकळ्याशी संबंधित प्रश्न असतील. सीटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था. त्यानंतर रँकिंग टेस्ट, क्रमवारी, वेन डायग्राम, वेन आकृतीवरचे प्रश्न. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतील, गुणाकार, भागाकार म्हणजे आपण ज्याला बॉर्डर म्हणतो, ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, कंचे भागोदेव, कंसाचे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी अशा ऑपरेशन इथं असतील. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन,
विधान निष्कर्ष, सिलोजिझम, तर्क अनुमान, त्यानंतर मिरर अँड वॉटर इमेजेस. तुम्हाला डायग्राम देतील आणि त्या डायग्रामची मिरर आणि वॉटर इमेज कुठले आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. पेपर फोल्डिंग अँड कटिंग, एखाद्या पेपरचं फोल्ड केल्याच्या नंतर किंवा त्याची कटिंग केल्याच्या नंतरची पुढची आकृती कुठली असेल ही तुम्हाला ओळखायची आहे. त्यानंतर फिगर सिरीज, मालिका, एम्बेडेड फिगर्स, लपलेल्या आकृत्या आणि काउंटिंग जिओमेट्रिकल फिगर्स. त्रिकोण किती आहेत, स्क्वेअर किती आहेत एखाद्या डायग्राम मध्ये किंवा नंबर ऑफ डायगोनल्स किती आहेत हे तुम्हाला तिथे काय करायचे ओळखायचे आहे. तर लक्षात घ्या, रिझनिंगचा पार्ट आणि मॅथमॅटिक्सचा पार्ट तर सांगितलं, इंग्लिशचाही झालाय. तर पुढे आपण जो भाग बघणार आहोत तो असेल आपला हिंदीचा. तर हिंदीमध्ये जवळपास फक्त हे 9 भाग आहेत की 9 भागावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे हिंदी लँग्वेजेस प्रिफर करतात ऍटलिस्ट स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये. इतर जे विषय आहेत इंग्लिश सोडून म्हणजे मॅथमॅटिक्सचा भाग असेल आणि रिझनिंगचा भाग असेल हा तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता. राहिला भाग हा हिंदीचा. तर हिंदीचा भाग तुम्हाला याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल जो भाग विचारला जाईल, पहिला शुद्ध अशुद्ध शब्द कुठले, विलोम शब्द, त्यानंतर पर्यायवाची या समानार्थी शब्द, मुहावरे, अनेक शब्दों के लिए एक शब्द, रिक्त स्थानों की पूर्ति, प्रतिस्थापन, वाक्यशुद्धी, गद्यांश, अशा प्रकारचा हा भाग आहे हिंदीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे जीके अँड जनरल अवेअरनेस हा जो भाग आहे, ज्यांनी मराठी लँग्वेज घेतली त्यांच्यासाठी मराठी घटकांमध्ये आणि इतर लँग्वेज मध्ये त्यांना त्या पद्धतीमध्ये प्रश्न विचारले जातील. तर घटक नेमके कुठले कुठले आहेत, तर याच्यामध्ये इतिहासावरचे घटक असतील. इतिहासामध्ये प्राचीन इतिहास, मध्यकालीन इतिहास आणि आधुनिक इतिहास अशा प्रकारचे याचा घटकांचा समावेश असेल. भूगोलमध्ये भारताचा भूगोल, विश्वाचा भूगोल, त्या संबंधित जे काही जीकेचा भाग येतो तो तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर भारतीय राज्य व्यवस्था, याच्यामध्ये राज्यघटनेशी संबंधित प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये जवळपास राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर लोकसभा, राज्यसभा किंवा इतर कुठल्याही केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित प्रश्न असतील. त्यासोबतच राज्य व्यवस्थेचे जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये इन्क्लूड केले असतील. अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, भारतीय दंड संहिता की महत्वपूर्ण धाराएं और अधिनियम, जसे की तुम्हाला भारतीय दंड संहितेमध्ये असणारी जी कलम आहेत त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. किंवा जर आपण विचार केला तर राज्यघटनेमधले पण जे कलम आहेत त्या कलमांबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाईल. जसं एक फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण कलम 368 हे कशाशी संबंधित आहे, तर घटना दुरुस्तीशी संबंधित आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर कम्प्युटर, त्या संबंधित प्रश्न असतील. आता हे जे भाग आहे, आता हा जो भाग आहे हा करंट आणि इतर संबंधित हा जीकेचा भाग असेल. याच्यामध्ये महत्वपूर्ण हवाई अड्डे म्हणजे आपलं भारतीय, आता तुम्ही ज्या एक्झाम देत आहे आता ह्या जवळपास आपण म्हणूया की संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी संबंधित प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नियुक्त्या, लेटेस्ट मध्ये जे अपॉइंटमेंट झालेले आहेत कुठल्या उच्चपदस्थ व्यक्तींची, तर त्यांच्याबद्दल माहिती विचारली जाईल. महत्वपूर्ण सीमा आहे, ज्या सीमा रेषा आहेत आपल्या, जसं भारत अफगाणिस्तान आहे, भारत पाकिस्तान आहे, भारत चीन आहे, यांच्या ज्या सीमा रेषा आहेत त्या नेमक्या कुठे कुठे आहेत आणि त्या सीमा रेषांना नाव काय आहे, अशा प्रकारच्या गोष्टी पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. जनगणना, लेटेस्ट मधली जी आपली भारतीय लोकसंख्येची एक प्रकारे आकडेवारी असेल किंवा आकडेवारीच्या संबंधित कुठल्या गोष्टी असतील तर त्या तुम्हाला विचारल्या जातील. महत्वपूर्ण अनुच्छेद असेल, भारतीय संविधान की महत्वपूर्ण आयु सीमा आहे, त्यानंतर भारत सरकार के विभिन्न मंत्रालय समिती. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही जे राष्ट्रपती पदासाठी आवश्यक असणारी वयाची पात्रता, इतर राज्यपाल असतील किंवा कुठलेही पंतप्रधान असेल किंवा उच्चपदस्थ व्यक्ती ज्या आहेत, अटॉर्नी जनरल असतील, तर त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या आयु सीमा आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातील. त्यासोबतच जे मंत्रालय आहेत आपले, प्रत्येक मंत्रालय, आता जसं COP28 COP28 आता जे झालंय दुबईला, तर त्या संबंधित आपलं कुठला मंत्री तिथे राहतो किंवा त्या मंत्री तिथलं जे खातं आहे ते खातं कुठल्या मंत्र्याला आपण दिलेलं आहे त्या संबंधीचे प्रश्न असतील. अशा कुठल्याही बारकाईने गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात जीकेशी संबंधित, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. नदियों के किनारे स्थित शहर, आपल्या नद्यांच्या किनाऱ्यावर असणारे जे महत्वपूर्ण शहर आहेत ती कुठले आहेत, महत्वपूर्ण जिल्हे. त्यानंतर भारत में प्रथम महिला एवं पुरुष, कुठल्याही गोष्टीमध्ये प्रथम महिला प्रथम पुरुष त्याच्या संबंधितची माहिती आहे ती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जेवढे नॅशनल पार्क आहेत
नृत्य आहेत, प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नृत्य आहेत, त्यांचा खेळाचा प्रकार आहे, त्यासोबतच वाद्ययंत्र. म्हणजे प्रत्येक राज्याची जी स्पेशालिटी आहे कुठल्याही घटकामध्ये, जसं आपला राज्य पक्षी कुठला आहे तर हरियाण, राज्य प्राणी कुठला आहे याच्या सोबतच जसं शेकरू, त्यानंतर राज्य फूल कुठला आहे, राज्य फळ कुठलं आहे, राज्य वृक्ष कुठला आहे, अशा ज्या किंवा राज्य नृत्य कोणतं आहे, राज्याचं एक म्हणजे की एक स्पेशालिटी जी असते ती स्पेशालिटी तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यासोबतच सामाजिक आंदोलन कुठलं आता जे झालं असेल एखादं त्या संबंधित माहिती विचारली जाऊ शकतात. प्रसिद्ध नारे, एखाद्या संबंधित घोषणा वाक्य त्या संबंधित तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. समाचार पत्र एखादं जे आहे प्रमुख. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संमेलन कुठले झाले असतील, आता मी तुम्हाला सांगितलं COP28 कुठं झालंय तर दुबईला सुरू आहे सध्या, 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आहे ते. तर नेमकं त्याचा जो अध्यक्ष आहे रनिंग तर सालेह आय थिंक जो आहे, तर त्या संबंधित माहिती विचारली जाऊ शकतात. संमेलन नेमकं कुठे आहे, ते कधी ऑर्गनाईज केले, कुठं ऑर्गनाईज केले, काय दरम्यान त्याची म्हणजे एक प्रकारे तारीख आहे, त्या संबंधित माहिती विचारली जाऊ शकतात. संयुक्त सैन्य अभ्यास, 2 देशांमध्ये जो संयुक्त सैन्य सराव होतो तो विचारला जाऊ शकतो. केंद्रीय योजना, ज्या आपल्या केंद्रीय योजना आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या संबंधी माहिती विचारली जाऊ शकते. विभिन्न रिपोर्ट सूचकांक, जे एखाद्या आकडेवारी आहे त्याबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. सौंदर्य प्रतियोगिता आहे, खेलरत्न पुरस्कार आहेत किंवा खेल पुरस्कार आहेत, त्याबद्दल पण माहिती विचारली जाऊ शकते. असे हे घटक आहेत, तर ह्या घटकांवर तुम्हाला भर द्यायचा आहे. तर तो लक्षात घ्या. आपण जवळपास सर्व गोष्टींची माहिती घेतलेली आहे. म्हणजे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असेल, त्यासोबतच आपला हिंदीचा विषय असेल, इंग्लिशचा विषय असेल, जनरल रिझनिंग, त्यानंतर जीके आणि अवेअरनेस या संबंधी आपण माहिती घेतलेली आहे. तर लक्षात घ्या, हे सर्व विषयांबद्दल आपण माहिती ऑलरेडी घेतली. कुठल्या टॉपिकवर आपल्याला अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. फेब्रुवारीच्या जवळपास 2nd ते 3rd वीक मध्ये एक्झाम होऊ शकते. तर इथून किमान तुम्हाला 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी आहे ऑलरेडी. तर त्या संबंधी किमान तुम्हाला चांगल्या प्रतीचं मटेरियल मिळावं, चांगल्या क्वालिटीचा कंटेंट तुम्हाला मिळावा, यासाठी मी ऑलरेडी आपल्या ऍप्लिकेशनवर कंटेंट अपलोड करत आहे. त्याच प्रकारे हा एक स्टाफ सिलेक्शन कमिशनचा जीडी 2024 साठी मॅथ्स आणि रिझनिंग यासाठी मी काय करतोय, ऑनलाईन क्लास तिथे मी शेड्यूल करतोय. लवकर ते आपण सुरुवात करणार आहोत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा कंटेंट तुम्हाला कसा मिळेल यासाठी मी तयारी करत आहे. तुम्हाला त्या परीक्षेच्या तुलनेनं आवश्यक सर्व गोष्टी तिथे इन्क्लूड केल्या जातील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मॅथ्स आणि रिझनिंग या सब्जेक्टला मराठीमधून, लक्षात घ्या मराठीमधून तो कोर्स असणार आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी नक्की त्या गोष्टीचा लाभ घ्यावा. एकदम चांगल्या कंटेंटला कशा प्रकारे डिझाईन करता येईल आणि चांगल्या प्रतीने तुमचा रिझल्ट कसा येईल यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. तुमचा सपोर्ट, तुमची सोबत मला तिथे आवश्यक आहे. तर नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं अधिकारी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर तुम्हाला अधिकारी ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि त्याचा जो लोगो आहे तो लोगो अशा प्रकारचा तो लोगो आहे. तर लोगो तुम्हाला दिसल्याच्या नंतर तुम्ही तो डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन. आपलं डिस्क्रिप्शन लिंक मध्ये पण मी त्याची लिंक प्रोव्हाइड करत आहे. तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शन मधून पण ती लिंक वर गेल्यावर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. स्टडी मटेरियल मध्ये भरपूर कंटेंट फ्री मध्ये दिलेला आहे. त्यासोबतच हे जे लाईव्ह क्लासेस आहेत ते पण मी लवकर शेड्यूल करणार आहे. ठीक आहे, तर सध्या आपण इथे थांबूया. आजचा हा व्हिडिओ इथे समाप्त झाला असं मी घोषित करतो आणि इथे आपण थांबूया. थँक्यू.